सांग, प्रेम आहे ना? मनीषी इतकी इन्सिक्युअर काय आहे? अरे आपण 4 दिवस बाहेर गेलो होतो, तेही ऑफिसच्या कामासाठी. तर तिने तू परत घरी येण्याची वाटही नाही बघितली. का ती तुझे फोन कट करत होती सारखे? स्वतःहून एकदाही तिने कॉल केला नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुला काहीही न सांगता तिने तिच्या आईवडिलांना बोलवून घेतलं आणि त्यांच्यासोबत निघून गेली. का? हेच प्रेम आहे तिचं तुझ्यावर? हाच विश्वास आहे? आणि तुझ्या कल्चरचा जर इतकाच प्रॉब्लेम होता तिला, तर मग तुझ्यासारख्या शहरी मुलाच्या प्रेमात पडण्याआधी तिने हा विचार करायला हवा होता. तिला तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा कुठे भेटला नसता ना, म्हणून ती तुझ्या प्रेमात पडली. मग काय तिच्यासाठी त्या छोट्या गावात तू आयुष्यभर राहायला हवंयस का? मी तर म्हणते तू तिला अजिबात कॉल करू नकोस. आता तिचे आई वडील तिला काय सल्ला देत आहेत तू हे बघ. निशी काय झालंय? इथून हसत खेळत हॅपीली गेलेली निशी अशी अशी इतकी डाऊन का झाली आहे? काय झालंय निशी? काय प्रॉब्लेम आहे? तुला तुला सिटी लाईफ आवडलं नाही का? पण नाही, तसं पॉसिबलच नाहीये. तू इतकी चांगली आहेस की तू कुठेही कशीही ऍडजस्ट होऊ शकतेस. आय नो. मग काय इश्यू आहे? कसलं टेन्शन घेतलंयस का? कोणी काही बोललं का तुला तिकडे? निशी, तू तू मुंबईत हॅपी आहेस ना? निशी, नीरज सोबत भांडण झालंय का? तो काय रागात काही बोलला का तुला? हा, प्लीज प्लीज सांग ना मला. निशी, ओके फाईन. तुला बोलायचं नसेल तर मी तुला जास्त फोर्स नाही करणार. बट निशी, प्लीज कीप दिस इन युअर माइंड. हे बघ, दुःख मनात ठेवलंस ना तर तुलाच खूप त्रास होईल. बट तू जर सगळं शेअर केलंस ना तर मन मोकळं होईल तुझं. बरं वाटेल तुलाच. निशी प्लीज सांग ना काय झालंय. हे बघ, काही प्रॉब्लेम असेल आणि तू तू घाबरली असशील ना तर लक्षात ठेव की तू आता आपल्या घरी आली आहेस. हां, तुला इथे सगळे सपोर्ट करतील. निशी, घाबरायचं काहीच कारण नाहीये. प्लीज निशी. निशी, होवी, निशी, प्लीज बोल. प्लीज बोल. काय झालंय? मी ह्याच्यासाठी आले ते. हे सर्व त्यांनी घडवून आणलंय. सरांच्या आईंना त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांच्या फॅमिलीत मिसफिट आहे. ओवी, सरांचं आणि माझं त्यांना लग्न करून द्यायचंच नव्हतं. त्यांना त्यांच्या पसंतीची मुलगी सरांसाठी करायची होती. पण सरांचा या गोष्टीला विरोध होता ना, म्हणून त्यांनी जबरदस्ती आमचं लग्न लावून दिलं. पण आणि माझ्या आता पोटात बाळ आहे कळल्यावर त्यांना ते बाळ जन्माला येऊच द्यायचं नाही अगं. कारण त्यांना मी सून म्हणून पसंतच नाहीये. होय, त्यांनी मला धमकी दिली अगं. तर तुला तुझ्या पोटातल्या बाळाची काळजी असेल तर माझ्या मुलाला कायमची सोडून जा.
निशी तू काय बोलतेस? आय डोंट अंडरस्टँड. तिथे तिथे खरीच अशी लोक आहेत? माझाही विश्वास बसत नव्हता, पण आईंनी स्वतः या सगळ्या गोष्टी त्यांच्या तोंडाने कबूल केल्यात अगं. पण निशी तू सगळं नीरजला का नाही सांगितलं? त्याने ऍटलीस्ट काहीतरी केलं असतं ना. सांगण्याचा खूप प्रयत्न केला ग, पण सरांचं ऑफिस, पार्टी, त्यांचं मीटिंग आणि त्यांची मैत्रीण, या सगळ्यात मला वेळ कुठे आहे? मला वेळ नाहीये ना. मग मी तिथे कोणाच्या भरोशावर राहणार होते ओवी? नाही पण माझं चुकलंय ओवी. मी एका साध्या गावात वाढलेली मुलगी हायफाय कुटुंबात जाणं, मला नाही लग्नाच्या आधी विचार करायला हवा होता ना याचा. निशी अगं हो, बघ ना, नाहीतर माझ्या बाळाला धोका निर्माणच झाला नसता, माझ्या बाळाच्या जीवावर कोणी उठलंच नसतं ना. ओवी, आईंनी मला धमकी दिल्यावर माझे हातपाय गळून गेले अगं. पण बघ ना, त्या देवालाच माझी काळजी आहे, त्यांनी आई आणि दादांना तिथे पाठवलं. नाहीतर मी या सगळ्याला कशी सामोरे जाणार असते ग. शांत.